भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली यांच्याकडील दिनांक 18/5/2026 च्या प्रेस नोटद्वारे महाराष्ट्र विधान परिषद साठी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता। या निवडणुकीमध्ये आपले रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी एकूण 6 उमेदवारांचे 12 नामनिर्देशन पत्र आपल्याकडे दाखल झाले होते। याच्यामध्ये श्रीमती जुईली महेंद्र दळवी, श्री सुरेंद्रनाथ यशवंत माने, श्री अरविंद पुंडलिक म्हात्रे, श्रीमती मानसी संतोष म्हात्रे, श्री अनिल रमेश चोपड़ा आणि श्री अनिकेत सुनील तटकरे असे एकूण 6 उमेदवारांचे 12 नामनिर्देशन पत्र आपल्याकडे प्राप्त झाले होते। दिनांक 2 जून रोजी झालेल्या छाननीमध्ये ह्या 6 उमेदवारांचे 12 नामनिर्देशन पत्र वैध ठरले होते। काल दिनांक 3 जून रोजी श्रीमती जुईली महेंद्र दळवी यांचे नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचे प्रस्ताव आम्हाला प्राप्त झाले होते। त्याच्यानंतर नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचे आजचे अंतिम दिवस 4 जूनला श्री अरविंद पुंडलिक म्हात्रे, श्री सुरेंद्रनाथ यशवंत माने, श्री अनिल रमेश चोपड़ा आणि श्रीमती मानसी संतोष म्हात्रे यांच्या वतीने आम्हाला नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचे दाखले मिळाले, प्रस्ताव मिळाले होते। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात निवडणुकीसाठी नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी याचे श्री अनिकेत सुनील तटकरे यांचे केवळ एकमेव नामनिर्देशन पत्र शिल्लक राहिल्याने कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल्स 21A अनुसार माननीय मुख्य निवडणूक आयुक्त यांचे म्हणजे आयोगाकडे आम्ही यांचे हे नमुना पाठवला आहे 21A आणि त्याप्रमाणे 23B नमुना 23B रिटर्न ऑफ इलेक्शन याप्रमाणे बिनविरोध निवडून श्री अनिकेत सुनील तटकरे याची घोषणा पण करत आहे। सर्व राजकीय पक्षांचे आणि तसेच आपले पत्रकार, सोशल मीडिया, समाज माध्यम, प्रशासनाचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या सर्वांचा सहकार आम्हाला मिळाला, त्याबद्दल आभार मानतो। आणि आचारसंहितेबाबत माननीय भारत निवडणूक आयोगाचे निर्देश आपल्याला देईल असा मी जाहीर करतो। 21A आणि 23B नुसार आता आपण मला घोषणा केली की अनिल तटकरे बिनविरोध निवडून झाले, बिनविरोध निवडून आले याची घोषणा करण्याचा अधिकार आपल्याला आहे की निवडणूक आयोगाला आहे? नेमकं काय याच्यामध्ये जे फॉर्म 23B असतो त्याच्यामध्ये क्लिअर आहे की रिटर्निंग ऑफिसर हा डिक्लेअर करतो की निवडून आल्यानंतर कोणता जे याच्यामध्ये जे कॅन्डिडेट असतो त्याची डिक्लेरेशन रिटर्निंग ऑफिसरला अधिकार असतो। तुम्ही आज डिक्लेअर केलं ते बिनविरोध झाली निवडणूक? हे सर्व फॉर्म्स नमुने आम्ही आयोगाकडे पाठवले आहे आणि जे फॉर्म असतो हे डिक्लेरेशन फॉर्म असतो। नमुना 23 काय आणि 21 काय? नेमकं 21A काय? 23B जे आहे ते डिक्लेरेशन फॉर्म असतो आणि जे आपला 21A आहे त्याच्यामध्ये आपण इलेक्शनचा रिझल्ट आपलं जे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट आहे त्याच्यामध्ये कलम 53 आहे 53 त्याच्या एक नंबर। आता बिनविरोध झाली, आज शेवटचा दिवस होता माघार घ्यायचा, काही मागे घेतली आपण घोषणा केली, आता आचारसंहिता चालू राहील का ती संपली? त्याबद्दल आम्ही माननीय निवडणूक आयोगांना पत्र लिहिलं आहे, म्हणजे याच्यासोबत आम्ही त्यांना त्याचे जे काही निर्देश देईल त्याप्रमाणे आपण तशी सूचना सर्व नागरिकांना आणि आपल्याला पण सरकारचा किती खर्च वाचला असेल साधारण? असं काही डिटेल्स मला सांगता येत नाही। या पर्टिक्युलर पत्रकार परिषदेचा मुख्य जे होता उद्देश जो होता ते या माहिती आपल्यासाठी शेअर करण्यासाठी। सर मग जे उमेदवार निवडून आलेले आहेत त्यांना प्रमाणपत्र कधी वाटप होईल? प्रमाणपत्र आम्ही आयोगाला हे सगळी माहिती पाठवली आहे। प्रमाणपत्र एकदा जनरेट झाल्यानंतर आम्ही त्यांना हँडओव्हर करतो।
सर पण हे इलेक्शनची तयारी आपल्याकडनं झाली असणार ना मतदान केंद्राची बिलकुल. मग ती आता त्याच्याकरता तसा खर्च झाला असेल ना सर प्रसिद्धी किंवा काढून त्या गोष्टीसाठी झाला नसतं. बॅलेट पेपर छापलेत का किंवा मोशन नाही नाही, याच्यामध्ये बॅलेट पेपर वगैरे हे छापण्यात आले नव्हते. ती पुढची कारवाई होती. परंतु जे खर्चेचा विषय असतो हे आपले जे विधान परिषदेचं इलेक्शन असतो ते खर्चेची त्याच्यात तरतूद खूप वेगळी असते कम्पेअर टू जे बाकी इलेक्शन्स असतात. कारण हे इलेक्शन फक्त आपले लोकल इलेक्टेड बॉडीजपर्यंत मर्यादित असतं. तो त्याच्यामध्ये मला आपल्याला एक्झॅक्टली याचे आकडे देता येत नाही. आपण जिल्ह्याचे कॅप्टन आहेत हा विषय जरी असला त्या जिल्ह्यासमोर